श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या अक्षय तृतीया आलेली आहे. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मोठा सण आहे. तर यंदाच्या अक्षय तृतीयेला 3 योग तयार झालेले आहे. या 3 योगामध्ये जर तुम्ही पूजा केलीत ना, तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. तर पहिला जो योग तयार होणार आहे तर तो गजकेसरी योग आहे, रवी योग आहे, अमृतसिद्ध योग आहे आणि धनयोग आहे. असे 4 दुर्मिळ योग जे आहे, राजयोग जे आहे तर ते तयार झालेले आहे. तर हा जो सण आहे तर तो 100 वर्षानंतर आलेल्या एक विशेष महासयोग जुळून आलेला आहे. जेव्हा या दिवशी असे शुभयोग जुळून येतात ना, तेव्हा आपण पूजा करतो तेव्हा माता लक्ष्मी आणि आपले जे पूर्वज असतात तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. तर गुरु आणि चंद्र एकाच राशीत असल्याने हा योग तयार झालेला आहे, गजकेसरी योग, ज्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक प्रगतीसाठी शुभ मानला जातो. जेव्हा रवी योग येतो ना, तेव्हा हा योग अत्यंत शुभ मानला जातो, प्रभावी म्हटला जातो. तर अशुभ प्रभाव जो आहे हे नष्ट करण्यासाठी या कार्याला यश देणारा म्हटला जातो. त्याचबरोबर अमृतसिद्ध योगामध्ये पूजा केलेली असते ना, तर त्या वेळेमध्ये नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा योग अत्यंत शुभ मानला जातो. तसंच धनयोग जो आहे तर संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ आणून देत असतो. म्हणून हे 4ही योग जे आहे तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी निर्माण झालेले आहेत. या दिवशी केलेली पूजा, दान आणि गुंतवणूक जीवनात शाश्वत लाभ आणि सुख समृद्धी आणत असते. म्हणूनच हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवसाला आणखी शक्तिशाली हा योगाचा जो संयोग आलेला आहे हा बनवत असतो. सूर्य आणि चंद्राची बलवान स्थिती जी आहे या दिवसाचं शुभत्व आणखी वाढवत असते. यामुळेच परिणाम असा होतो की ही तारीख जी आहे तर ती धन, यश आणि नवीन सुरुवातीसाठी आपल्याला आपल्या घरामध्ये कुटुंबाची प्रगती करण्यासाठी येत असते. तर अक्षय या शब्दाचा अर्थ असा आहे की कधीही नाश होत नाही. ज्या दिवशी केलेले दान जे आहे किंवा आपण एखाद्या वस्तूचे दान करतो ना, तर त्याचे अक्षय फलश्रुती जी आहे तर ती संपूर्ण कुटुंबाला लाभत असते. म्हणूनच याला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं. बघा, या अक्षय जी तृतीया आहे याचा उल्लेख जो आहे हा भविष्य पुराणामध्ये, मत्स्य पुराणामध्ये, पद्म पुराणामध्ये आणि स्कंद पुराणामध्ये या 4 पुराणामध्ये सांगितला गेलेला आहे. या दिवशी केलेले शुभ कार्याचे श्रेष्ठ फळ जे आहे ते अधिक पटीने आपल्याला लाभत असते. म्हणूनच या दिवशी नवीन वस्तूची खरेदी केली जाते. सोन्या चांदीपेक्षाही अतिशय मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात. नवीन व्यवसाय चालू केला जातो किंवा एखादी गाडी खरेदी केली जाते, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला बरकत व्हावी आणि पुन्हा पुन्हा त्या वस्तू परत आपल्याला मिळाव्यात, म्हणून या दिवशी ह्या वस्तू खरेदी केल्या जातात. या दिवशी देवाची आणि आपल्या पितरांची आणि आपल्या आईवडिलांची पूजा केली जाते. हा दिवस जो आहे पूर्वजांची पूजा करण्यासाठी, आणि जे पूर्वज आहेत तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवर अवतार घेत असतात आणि आपल्या मुख्य उंबरवठ्यावर आपल्याला व आपल्या मुलांबाळासाठी आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. आपलं जे नैवेद्य आहे तर तो खाण्यासाठी येत असतात. जेवण्याकडे आपल्याकडे ते येत असतात. म्हणून अक्षय तृतीयेला आपण त्यांच्या स्मरणार्थ कराकेळी पूजन करत असतो. तर आपल्या घरामध्ये जेव्हा आपण हे पूजन करतो तेव्हा आपले सासू ह्यात नसतील तर केळी पूजन केले जाते आणि सासरे नसतील तर करा पूजन केले जाते. दोघेही नसले तर करा आणि केळी हे दोन्हीही पूजन जे आहे, जे माठ आहे तर एकावर एक रचून त्यावर टरबूज किंवा त्यावर खरबूज किंवा जे आंबा आहे तर तो ठेवला जातो आणि अशा पद्धतीने ही पूजा केली जाते. जर घरातली स्त्री गेलेली असेल तर तिच्या जागी आपण एक सुवासिनी जी स्त्री आहे तर तिला जेवू घालू शकतो किंवा एखादा पुरुष मंडळी असेल तर त्यांना जेवू घालू शकतो. जर कोणीही जेवायला येत नसेल तर तुम्ही हा नैवेद्य गाईला खाऊ घालू शकता. तर पहा, असं म्हटलं जाते की एका पुरुषाला आपण या दिवशी जेवायला बोलवतो ना, तेव्हा त्या पितरांच्या स्मरणार्थ घरामध्ये स्त्री किंवा पुरुषांना जेवू घालतो तेव्हा तो घास आपल्या पितरापर्यंत पोहोचत असतो. आपले पितृ हे जे आहे तर ते तृप्त होतात आणि आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात. मग असं म्हटलं जातं की आपल्याकडे ते बघत असतात की आपण त्यांना कोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने नैवेद्य दिलेला आहे. या दिवशी ते आपली आठवण काढत असतात, जेणेकरून त्यांचा आशीर्वाद जो आहे हा संपूर्ण कुटुंबावर लाभावा. बघा, विविध पद्धतीने
घरोघरी हा जो विधी आहे तर तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तर पहा असं म्हटलं जातं की देवतापेक्षाही पितरांचा आशीर्वाद जर आपल्यावर असला ना तर आपले देवही आपल्याला आशीर्वाद देत असतात. आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होत असते. म्हणूनच असं म्हटलं जाते की आईवडिलांची सेवा अगोदर करावी, नंतर देवाची करावी. त्याचबरोबर वैशाख हा महिना भगवान विष्णूसाठी अत्यंत शुभ महिना म्हणून त्यांना खूप प्रिय असणारा महिना आहे. या दिवशी भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी आणि कुबेर देवताची पूजा केली जाते. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करण्याबरोबरच काही वस्तू असतात. ह्या वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये फलश्रुती आणून देत असतात, संपत्ती वाढून देत असतात. घरामध्ये कधीही धनसंपत्ती ही कमी पडत नाही या वस्तूने. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेचाही जन्म झालेला आहे. म्हणूनच या दिवशी अन्नपूर्णा जयंती तुम्ही साजरी करू शकता. धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस जो अक्षय तृतीया आलेला आहे तर अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहावी, घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी आणि त्याचबरोबर कुटुंबाची इतकी प्रगती व्हावी की कोणाची नजर आपल्या घराला लागू नये, घरातील शत्रुपीडा नकारात्मकता दूर व्हावी. म्हणूनच या ज्योतिषशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगितले गेलेले आहेत. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर असा एक प्रभावी उपाय शेअर करणार आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काहीही नाही केले तरीही चालेल, पण सकाळीच घराच्या उंबरवट्यावर ठेवा ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि घरामध्ये लक्ष्मी ही अखंड स्वरूपात घरात वास करेल. एवढा पैसा घरामध्ये येईल की तुम्ही सांभाळू शकणार नाही. आपला वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ इतक्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने जाईल ना तर तुम्ही विचारही केला नसेल. अचानक आपल्या घरामध्ये धनलाभ होईल, कर्ज लवकर संपेल. म्हणून जी वस्तू तुम्हाला सांगणार आहे ना तर ती वस्तू कोणती ठेवायची आहे, का ठेवायची आहे, कोणत्या वेळेस ठेवायची आहे याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी हा मंत्र लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, हा दिवस जो आहे तर पितरांची पूजा जी आहे तर या दिवशी करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो, कारण हा वर्षातून एकदा दिवस येत असतो. आपल्यालाही या दिवशी काही वस्तू ज्या आहेत तर त्या दान करायच्या आहेत. या दिवशी तीळ, छत्री, काळे कपडे किंवा काळे कपडे चुकूनही करू नका. या दिवशी काळे कपडे दान केले जात नाही. ज्या वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीला लागत असाल, अन्न किंवा वस्त्र, तुम्ही ह्या वस्तू दान करू शकता. यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होऊन राहू केतू जे आहेत तर ते शांत होतात. अचानक आपल्या जीवनामध्ये अडचणी येत नाहीत. म्हणूनच हा उपाय जो आपण करणार आहोत तर तो वर्षातून एकदाच करू शकतो, तो म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी. तर या उपायाचा मिळणारं जे फळ आहे तर ते तुमच्याकडे अक्षय राहणार आहे, म्हणूनच ही पूजा केली जाते. म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात स्थिर राहावी, घराची आणि मुलाची इतकी प्रगती व्हावी की त्यांना कोणत्याही कामामध्ये समस्या येत असेल, अडचणी येत असेल तर त्या संपाव्यात. म्हणून हे कार्य जे आहे तर या दिवशी केले जाते. घरात सुखशांती समृद्धी यावी, घरातील सर्व इडापिडा नकारात्मकता शत्रुपीडा दूर होऊन अलक्ष्मी घरातून कायमची निघून घरात अखंड लक्ष्मी नांदावी, आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी, घरामध्ये येणारं जे धन आहे तर ते टिकून राहावं, धान्य टिकून राहावे, घराची मुलाची बरकत व्हावी, त्यासाठी आपल्याला उंबरवट्यावर ही वस्तू ठेवायची आहे. तर पहा, जेव्हा आपण लग्न करून नवरी घरामध्ये आणत असतो तेव्हा बघत असाल तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये नवरीसाठी एक धान्याने भरलेला जो ग्लास आहे, कलश आहे तर तो ठेवला जातो. जेव्हा जी वधू आहे तर तेव्हा ते जे कलश आहे तर ती ओलांडून घरामध्ये प्रवेश करत असते, ज्यामुळे तिच्या पायाने आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अखंड स्वरूपात घरात वास करावी. म्हणूनच असं म्हटलं जातं की जी नवीन नवरी आहे ती घरातील लक्ष्मी म्हटली जातात. म्हणूनच तिचे पाऊल जे आहे तर ती स्वयंपाकापर्यंत, तिचे जे हळदी कुंकाचे पावलं आहे तर ते मुख्य उंबरवट्यापासून तर स्वयंपाकघरापर्यंत तिचे पायाचे जे ठसे आहे तर ते उमटवले जातात. म्हणूनच असं म्हटलं जातं की लक्ष्मी घरामध्ये येत असते. म्हणूनच आपण वर्षातून एकदाच हा उपाय जेव्हा करतो तेव्हा असं म्हटलं जातं की तुमच्याकडे धन आकर्षित होत असते. हे उपाय जे आहे तर ते वर्षातून एकदाच तुम्हाला करता येतो. तर घरात लक्ष्मी नांदावी, घरात सुख शांती समृद्धी यावी, त्यासाठी हा उपाय करायचा आहे.
तर पहा, जो उंबरवटा आहे ना, तर तो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा एक भाग म्हणून ओळखला जातो. कारण पहा, उंबरवटा हा लाकडीच असावा. चुकूनही तुमच्याकडे जो उंबरवटा आहे तर तो दुसऱ्या धातूचा नसावा. तर कारण उंबरवटाचा जो लाकडी असतो आपला जो उंबरवटा, तर तो एक महत्त्वाचा भाग आहे. घराचा उंबरवटा हा फक्त दरवाजाचं लाकूड नसून किंवा दगड नसून ते घराचं रक्षण करणारं कवच म्हणून ओळखलं जातं. एवढेच नाही तर उंबरवटा हे माता लक्ष्मीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. जर त्या ठिकाणावर चप्पल असेल किंवा अडगळ सामान तुम्ही ठेवलेलं असेल तर आजच ह्या वस्तू काढून टाकायच्या आहेत. तुटलेली चप्पल तिथली काढायची आहे. तुटलेल्या चपला काढून टाकायच्या आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये गंगाजल शिंपडल्याने आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध होत असते. घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मी कायमस्वरूपी वास करत असते. म्हणूनच घराचा जो उंबरवटा आहे तर नकारात्मक ऊर्जा, दृष्ट शक्ती, वाईट शक्ती यांना घरामध्ये प्रवेश करू देत नाही. हे जे दृष्ट लागणारी असते आपल्या घरामध्ये ती नष्ट करत असतो. हे घराचं संरक्षण कवच या लाकडी उंबरवट्याला म्हटलं गेलेलं आहे. ज्या घराला उंबरवटा नसतो तिथे वास्तुदोष निर्माण होतो आणि या दिवशी उंबरवट्यावर ही वस्तू ठेवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा ही नेहमी टिकून राहत असते. तर पहा, तुम्ही बघितलेलं असेल, जेव्हा सून किंवा नवीन नवरी वधू जेव्हा पहिल्यांदा सासरी येते तेव्हा ती गृहलक्ष्मी म्हणून उंबरवटा ओलांडून घरामध्ये प्रवेश करत असते. गृहलक्ष्मी तिच्या सर्व स्वरूपामध्ये असते. तिने आपल्या घरामध्ये धन धान्य यामध्ये बरकत आणावी आणि घर जशी लक्ष्मीने सांभाळलेलं आहे तसंच आपल्या घरामध्ये लक्ष्मी बनून तिने सांभाळावे आणि घरात कोणाला काय हवं आहे तर ते त्यांना कधीही कमी पडू देऊ नये, त्यासाठी लक्ष्मीची व्यवस्थित अशा पद्धतीने पूजा केली जाते. अशा रीतीने ती उलटून ते अन्नधान्याचं जे आपण कलश ठेवलेला आहे तर तो ओलांडून घरामध्ये येत असते, घरात प्रवेश करत असते, जे भरभराटीचे प्रतीक म्हटले गेलेले आहे. अक्षय तृतीयेचा दिवस हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा वार असल्यामुळे या दिवशी उंबरवटीची पूजा करणे किंवा उंबरवट्यावर काही शुभ वस्तू ठेवणे अत्यंत लाभदायी म्हटले जातात. अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या घरातील महिला हा उपाय करते ना, तर त्या घरामध्ये लक्ष्मीही वास करते आणि कधीही घर सोडून जात नाही. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अक्षय तृतीयेचा हा दिवस धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि घरामध्ये पैसा आकर्षित करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो. तर पहा, तुमच्या घरामध्ये वारंवार कर्ज वाढत असेल, पैशाच्या अडचणी येत असेल, जर तुमच्याकडे पैसा येतो पण घरामध्ये जर टिकत नसेल, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे पण तुमच्या हातातून जास्त प्रमाणात पैसा खर्च होतो, तुमचा एखादा व्यवसाय असेल किंवा उद्योगधंदा असेल तर तो चांगला चालत नसेल किंवा तुमच्या मुलाची पाहिजे तशी प्रगती होत नसेल, तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह होत असेल, घरामध्ये काही ना काही दोष असतात, वास्तुदोष असतो किंवा नकारात्मक ऊर्जा असतात, आपल्या घरामध्ये पती पत्नीमध्ये इतके वाद होतात की ते संपतच नाहीत आणि घरातील इडापिडा आहेत तर त्या दूर होत नाहीत, तेव्हा आपल्या घरामध्ये अनेक समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात. म्हणूनच आपल्याला या दिवशी उंबरवट्यावर ही वस्तू ठेवायची आहे. आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा किंवा जे काही दोष आहेत ना तर तरी दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या घराची, मुलाची, पतीची, कुटुंबाची भरभरून प्रगती व्हावी त्यासाठी आपल्याला उंबरवट्यावर आवर्जून ही वस्तू ठेवायची आहे. तर ही वस्तू ठेवल्याने पैसा घरामध्ये आकर्षित होत असतो आणि घरातील वातावरण हे शुद्ध होत असते. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपण जर हा उपाय केलात ना तर आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात. घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर प्रवेश करत असते, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत असते. अक्षय तृतीयेला सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करायचं आहे. या दिवशी पवित्र गंगा जी आहे तर त्यांनी या दिवशी जन्म घेतला होता, म्हणून पवित्र गंगेचं आपल्याला लाभ मिळावा आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळावा त्यासाठी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करायचं आहे. किंवा तुम्ही घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकून आंघोळ करू शकता. त्यानंतर सर्वप्रथम आपण आंघोळ केल्यानंतर घरातील स्वच्छता करून घ्यायची आहे. घरामध्ये झाडू मारून स्वच्छ घर करून घ्यायचं आहे आणि घरामध्ये कुठेही घाण राहणार नाही किंवा जाळी जळमटे राहणार नाही
याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये चुकूनही आपल्याला अडगळ सामान किंवा कचरा ठेवायचा नाही. या दिवशी आपल्या घरात लक्ष्मी जर आली तर ती वर्षानुवर्षे आपल्या घरामध्ये टिकून राहते. जसं अक्षय धन टिकून राहते तशीच अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहते. ती कधीही आपलं घर सोडून निघून जात नाही. आपल्या घरामध्ये फक्त आपल्याला लक्ष्मी देवीला आकर्षित करायचं आहे. तर लक्ष्मी चंचल आहे. जिथे स्वच्छता असते ना तर तिथेच ती जात असते. म्हणून सकाळी लवकर उठून आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद, गोमूत्र टाकायचं आहे. यामुळे सर्व दोष हे दूर होतील. नकारात्मक शत्रुपीडा व बाहेरची दोष आपल्याला लागणार नाही, नजर दोष लागणार नाही. म्हणून अक्षय पुण्य प्राप्त करून घ्यायचा असेल तर घरातील एका व्यक्तीने, जो कर्ता पुरुष आहे ना, तर त्या पुरुषाने काय करायचं आहे, तर एक छोटासा कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे किंवा तिळाचं तेल घेतलं तरीही चालेल. कारण पहा, तिळाच्या तेलाशिवाय आणि तुळशीच्या पानाशिवाय ही पूजा अपूर्ण म्हटली जाते. म्हणून नैवेद्यामध्ये तुळशीचं पान ठेवावं, काळे तीळ ठेवावे आणि नंतर नैवेद्य आणि हे तर्पण करायचं आहे. जेव्हा तुम्ही हे जल घेताना तेव्हा दक्षिण दिशेला आपल्याला उभं राहायचं आहे. घरातील एका सदस्याने ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणत हे जल तुम्हाला त्यांच्या स्मरणार्थ दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरातील देवाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम एक कलश भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर शुद्ध पिण्याचं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. थोडीशी हळद आणि गंगाजल टाकायचं आहे या पाण्यामध्ये आणि थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे. आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ना, तर ते मुख्य उंबरवट्यावर आपल्याला शिंपडायचं आहे. कारण या दिवशी आपले जे पित्र असतात ना, ते पाणी पिण्यासाठी मुख्य उंबरवट्यावर येत असतात. तर उंबरवट्याच्या बाहेर आपल्याला शिंपडायचं आहे, अंगणात शिंपडायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर रात्रभर आपल्या घराच्या बाहेर जी काही निगेटिव्हिटी थांबलेली असते, जी नकारात्मकता, अलक्ष्मी थांबलेली असते ना, तर तिला काढणं खूप गरजेचं असते. त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य वास करत नाही. तर पहा, त्यानंतर काय करायचं आहे, एका वाटीमध्ये आपल्याला हळद घ्यायची आहे. त्यामध्ये गुलाबजल, गंगाजल आणि थोडीशी तुरटी टाकून आपल्याला काय करायचं आहे, तुमच्याकडे जर गुलाबजल नसेल तर तुम्ही चंदन पावडर घेतलं तरीही चालेल. त्यानंतर हळदीचं लेपन आपल्याला मुख्य उंबरवट्यावर लावायचं आहे. अशा पद्धतीने हळदीचं लेपन आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. या हळदीच्या लेपनाने आपल्याला एक स्वस्तिक मुख्य उंबरवट्यावर काढायचं आहे आणि दरवाजावर काढायचं आहे, तुळशीजवळ काढायचं आहे, देवघराजवळ एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्या तिजोरीजवळ एक स्वस्तिक काढायचं आहे. या चारही स्वस्तिकची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू अर्पण करून अक्षता लावून हळदी आणि कुंकवाने आपल्याला जे बोट आहे तर ते कपाळाला सुद्धा हळदी कुंकाची बोटं लावायची आहेत. त्यानंतर काय करायचं आहे ना, तर पहा, एक प्रथा सांगितली गेलेली आहे की आध्यात्मिक दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून असं म्हटलं गेलेलं आहे की हळद जी आहे ही लक्ष्मी देवीला आणि श्रीहरी विष्णूला आपल्या घरामध्ये आकर्षित करत असते. हळद लक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्यामुळे उंबरवट्यावरती हळदीचं लेपन आवर्जून केलं जाते. यामुळे घरामध्ये धन आकर्षित होते. आणि पहा, हळद जी आहे ना, ते शुद्धतेचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. जेव्हा आपल्या घरामध्ये अलक्ष्मी असते तर ती बाहेर काढणं खूप गरजेचं असते. जेव्हा अलक्ष्मी बाहेर जाते ना, तेव्हा बाहेरील नकारात्मक ऊर्जा, दुष्ट शक्ती किंवा वाईट दृष्ट आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. म्हणूनच अलक्ष्मीला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. उंबरवटा हा घराचा मुख्य ऊर्जेचा स्तोत्र म्हटला गेलेला आहे. जेव्हा आपण हळदीचे लेपन करतो ना, त्यामुळे वास्तुदोष आणि ग्रहदोषाची तीव्रता ही लवकरात लवकर कमी होत असते. घरामध्ये सकारात्मक लहरीचे प्रमाण जर वाढलेले असेल तर ते हळदीने कमी होते. कारण हळद ही मांगल्याचं प्रतीक असल्यामुळे घरात फक्त शुभ व्यक्तींना ह्या गोष्टीचा सामना किंवा अघटित सामना जे आहे तर ते करण्याचं काम पडत नाही. म्हणूनच दुर्घटना घडत नाहीत किंवा अशुभ गोष्टी घडत नाहीत. म्हणून हळद जी आहे तर ती कपाळाला लावली जाते. तर पहा, यानंतर कुंकवाचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे. थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, जिथे उंबरवट्यावर तुम्ही हळदीचं लेपन केलं ना, तर तिथे तुम्हाला डाव्या किंवा उजव्या साईडला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि 5 कुंकाचे बोटं ओढायचे आहे. त्यानंतर एक स्वस्तिक काढायचं आहे आणि 4
आणि कडाच्या 2 लाईन आहे ना, ज्यामध्ये बिंदू आहे, स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईनसुद्धा काढायच्या आहे. आणि उंबरवट्याच्या मधोमध तुम्हाला शुभ आणि लाभ असं कुंकवाने किंवा रांगोळीने तुम्ही काढू शकता. त्यानंतर हळदी कुंकू त्यावर टाकायचं आहे. तर पहा, पुन्हा तुमच्यासाठी शुभ लाभ एका आपल्याला जे आंब्याचं तोरण घेतलेलं आहे त्यावर शुभ आणि लाभ 9 पानावर आपल्याला जे कुंकाचं तुम्ही भिजवलेलं आहे तर त्याने एक एक टिळक 9 पानावर टाकायचं आहे आणि याचं तोरण तयार करून त्यावर झेंडूची पानं लावून याचं तोरण करून मुख्य उंबरवट्यावर लावायचं आहे. हे सगळं उंबरवट्यावरती आपल्याला याच दिवशी करायचं आहे. तर पहा, एक दिवस असा असतो की या दिवशी ह्या ज्या सेवा आहे तर त्या आवर्जून करायच्या आहे. एक दिवस आपल्याला असा एक दिवा लावायचा असतो जो चौमुखी दिवा म्हटला जातो. तर तुम्ही मातीची पंती घेतली तरी चालेल, पण आवर्जून कणकेचा दिवा इथे घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. जर तुम्हाला मोहरीचं तेल मिळालं तर आवर्जून मोहरीचं तेल टाकायचं आहे. त्यानंतर चौमुखी दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे. यामध्ये आपल्याला थोडेसे जे काळे तीळ आहे ते टाकायचे आहे आणि थोडेसे जे पिवळी मोहरी आहे तर ती टाकायची आहे. मुख्य उंबरवट्यावर हा दिवा ठेवायचा आहे. दुसरा दिवा जो आहे तर तो दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी लावायचा आहे. त्यानंतरचा तिसरा दिवा जो आहे ना तर तो आपल्याला आपल्या माठाजवळ लावायचा आहे. म्हणजे कोणतीही दृष्ट जी आहे तर ती आपल्या घरावर किंवा आपल्या मुलांवर लागत नाही, म्हणूनच दिवा हा माठाजवळ लावला जातो. त्यानंतर चौथा दिवा जो आहे तर तो तुळशीजवळ लावायचा आहे, ज्यामुळे सर्व देवदेवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. तर पहा, जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करताना जी तुमची उजवी साईड आहे ना तर तिथे हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, एक तांब्या भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये पिण्याचं पाणी टाकायचं आहे. स्टीलचा घेऊ शकता किंवा तुम्ही तांब्याचा घेतला तरीही चालेल. त्यानंतर हा आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे आणि हा कलश त्यावर ठेवायचा आहे. त्यामध्ये तांदूळ भरायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला 11 लवंग, 11 गोमूत्री चक्र घ्यायचे आहे किंवा तुम्ही गोमूत्री चक्र नसेल तर तुम्ही कवडी घेतलीत तरीही चालेल. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. 1 रुपयाचं माता लक्ष्मीचं नाणं आहे, ज्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. एक हळकुंड ठेवायचे आहे, अख्खी हळद आपण त्यांना म्हणत असतो. त्यानंतर आपल्याला ते पूर्ण तांदूळ भरायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे, याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. असं जर तुम्ही जे तांदूळानं भरलेलं अक्षय पात्र आहे ना तर ते घरामध्ये तुम्ही एका पाटावर याचं पूजन करत असाल तर आपल्या घरामध्ये अक्षयधन टिकून राहते. तर पहा, अक्षय टिकणारं हे धान्य आहे, म्हणजे त्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणून ते समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. म्हणून आपण पूजेमध्ये तांदूळ हे धान्य वापरत असतो. आणि या तांदळामध्ये आपण ज्या वस्तू टाकलेल्या आहेत ना त्यासुद्धा लक्ष्मीकारक वस्तू आहेत. ह्या वस्तू आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आकर्षित करत असतात. त्यानंतर घरामध्ये कर्ज, दारिद्र्य, गरिबी नावालाही उरत नाही. यानंतर हा कलश तुम्हाला जिथे उंबरवटेवरती तुम्ही दिवा लावलेला आहे किंवा शुभ आणि लाभ हे लिहिलेलं आहे तर तिथे उजव्या साईडला आपल्याला ठेवायचं आहे. आपल्या डाव्या साईडला येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे. त्यानंतर पहा, आपल्याला काय करायचं आहे, कलश तिथे का ठेवायचा आहे तर पहा, हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलं आहे की अक्षय जेव्हा पात्र आपण बनत असतो तेव्हा त्याची पूजा करत असतो. जेव्हा आपण हे अक्षय पात्र मुख्य उंबरवट्यावर ठेवतो ना तेव्हा माता लक्ष्मी स्वतःहून घरामध्ये आकर्षित होत असते. यानंतर कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकची आपल्याला पूजा करायची आहे. आणि तिथे आपल्याला आवर्जून माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी आपल्याला जे 5 बोटं ओढलेले आहे ना हळदी कुंकाचे, तर आपल्याला माता अन्नपूर्णाई देवे नमः असं म्हणत हे 5ही बोटं हळदी कुंकाचे लावत असताना हा मंत्र म्हणायचा आहे. तर असं म्हटलं जातं की जेव्हा आपण अन्नपूर्णा देवीची अशी पूजा करतो ना तेव्हा घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते. त्यानंतर आपल्याला मुख्य उंबरवट्यापासून तर गॅसपर्यंत आपल्याला लक्ष्मीचे पावलं काढायचे आहे. त्यानंतर आपल्या गॅसची पूजा करायची आहे. पहा, असं म्हटलं जातं की तुमचं मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरवटा आहे तर उंबरवट्याच्या बाहेरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते. अशा पद्धतीने तुम्हाला कुंकाचे लक्ष्मीचे पावलं काढायचे आहेत आणि त्यावर सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे.
कारण आपल्या घरामध्ये शुभ गोष्टीचा आणि कार्याची सुरुवात होण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. अक्षय तृतीयेला लक्ष्मीचे पावलं आपल्या घरात येताना जर काढली ना तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते. आपल्या घरामध्ये कधीही धन कमी पडत नाही. घरातील दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नाहीशी होते. त्याचबरोबर तुम्हाला गॅसची शेगडीची पूजा करायची आहे, आपल्या देवघराची पूजा करायची आहे, अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे. घरामध्ये अन्नधान्य हे कायम टिकून राहावं. जे आपण अन्न खात आहोत, जे ताटामध्ये घेतलेलं आहे, तर त्या अन्नामधून तुम्हाला कोणतीही विषबाधा होऊ नये, पोट दुखू नये, गॅस होऊ नये, त्यासाठी पूजा केली जाते. तर स्वयंपाकघराची पूजा करायची आहे आणि अन्नपूर्णा मातेची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. आणि पहा, धन संपत्ती कमी न पडण्यासाठी आपल्याला आपल्या सासू सासऱ्याचीही पूजा करायची आहे. त्याचबरोबर आयुष्यभर आपल्या घरामध्ये अडथळे नावालाही उरणार नाही आणि घरामध्ये सुखसमृद्धी येऊ लागेल. अशा पद्धतीने पितरांची जर तुम्ही पूजा केली ना, तुमच्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी नेहमी टिकून राहील. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल.